हळूहळू घे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पहा, आज हा जो कार्यक्रम आहे हा विद्याबाई नारखेडे आणि नारायण भाऊ नारखेडे यांच्यातर्फे हा कार्यक्रम आहे. तसा कार्यक्रम जेवणाचा आहे, पण मुद्दा आपला प्रवचनाचा आहे. खरा मुद्दा प्रवचनाचा, जेवण हे गौण आहे. बरोबर आहे. तर यांच्यामुळे हा कार्यक्रम इथं जागा असल्यामुळे विलासभाऊच्या घरी ठेवलेला आहे. तर सर्वप्रथम मी माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांना वंदन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पाच बस 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 ठेवा पटकन ठेवा, टाईम नाही. ठेवा हां. पहा, आज सत्संगाच्या निमित्त आणि खाण्याच्या निमित्तानं नाही काय आपण एक सत्संग ठेवलेला आहे. सत्संगाचा विषय आहे सहजची योगू घडे ना अभ्यासिता. तुम्हाला जर वकील व्हायचं असलं तर मॅट्रिकनंतर 12वी नंतर अभ्यास करावा लागतो वकिलाचा. इंजिनियर व्हायचं असलं तर इंजिनिअरिंगचा अभ्यास करावा लागतो. डॉक्टर व्हायचं असलं तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ याचा अभ्यास करावा लागतो. बरं, एवढं करूनही नोकरीवर जर लागायचं असलं तर त्याचाही अभ्यास करावा लागतो अनुभवाचा. बरोबर आहे. म्हणजे संसारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. पण परमार्थ असा आहे की ना अभ्यासिता योग उघडे. अभ्यास न करता आपोआपच योग निर्माण होतो, भगवंताची प्राप्ती होते, भगवंताची भेट होते. सहजचे योग उघडे ना अभ्यासिता. कोणत्याच प्रकारचा अभ्यास नाही. काही नको, दारू नको, आपलं मटण नको, अमुक टमुक काही नको. हे तर लय लांब राहिलं काय. आणि म्हणून जे खाणारे पिणारे आहे ना त्यांच्याकरता हा विषय नाही. हा विषय फक्त साधका करता आहे. हा विषय फक्त जे निर्मळ मनाचे आहे, साध्या भोळ्या मनाचे आहे त्यांच्याकरता आहे. अर्थात शिकलेले आहे त्यांच्याकरता नाही असं नाही. बरं, हा जो सत्संग आहे हा सर्वांकरता आहे. म्हणून म्हटलेलं आहे सहजची योग उघडे ना अभ्यासिता. कारण काय, या सर्व ब्रह्मांडाचा व्यवहार बरोबर आहे काय. ब्रह्मांड किती आहे. ब्रह्मांड किती आहे. एकच ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड आहे.
ह्या ज्या आकाशगंगा दिसतात ना, पृथ्वी एवढ्या मोठ्या मोठ्या आकाशगंगा, पांढऱ्या फटाक इथून तिथून बारीक 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 ग्रह, असे अनेक अनंत आकाशगंगा या पोकळीमध्ये आकाशामध्ये आहे. बरोबर आहे. मग या संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचा व्यापार किंवा व्यवहार हा फक्त चैतन्याच्या अधिष्ठानावर आहे. अरे ते चैतन्य आहे, ते अधिष्ठान आहे, म्हणून ब्रह्मांडाचा व्यापार सुरू आहे, तुमचा आमचा व्यापार सुरू आहे, आपलं जगणं सुरू आहे. कारण चैतन्याची चेतना प्रत्येक सजीवामध्ये समाविष्ट आहे. जे चैतन्य आहे ना, हे प्रत्येक सजीवामध्ये आहे. ज्यांना जीव आहे, ज्यांना डोळे हात पाय नाक आहे, बरोबर आहे, त्यांच्यामध्ये चैतन्याची चेतना आहे. अर्थात तुम्ही चैतन्य आहे, तुमच्यामध्ये ती चेतना आहे की नाही चेतना? अरे चेतना आहे म्हणून तुम्ही इथं आले. तुमच्यामध्ये जर चेतना नसती तर फुस मेला. चैतन्यामुळे झाले की नाही तुम्ही? हां, त्या चेतनेने निजवृत्तीला जाणीवेची शक्ती दिलेली आहे. मग आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे, आपल्या ठिकाणी जी वृत्ती आहे, या वृत्तीला जो आधार आहे हा चैतन्याचा आहे. आपल्या ठिकाणी जे वृत्ती आहे, जे मन आहे, जे संकल्प विकल्प आहे, जे विचार आहे, त्याला आधार आहे चैतन्याचा, चेतनेचा. आणि ती शक्ती असल्यामुळे आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. भाषा कळून राहिली? जरा विषय कठीण आहे, बरोबर आहे. कारण निजवृत्तीचं सर्व देहात घडामोडी करत असते. तुमच्या ठिकाणी जी निजवृत्ती आहे, तुमच्या ठिकाणी जी वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे काय? हे संकल्प विकल्प, विचार करणं, येणं जाणं, जे काही आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, तर ही जी निजवृत्ती आहे, ही निजवृत्ती संपूर्ण देहामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडामोड करत असते. काय करायचं, कसं करायचं, काय नाही करायचं, काय नाही कसं करायचं, हे सर्व घडामोडी कोण करत असते? निजवृत्ती करते. आणि म्हणून मूळ चेतना साक्षी भावाने सर्व घडामोडीचं अधिष्ठान आहे. आणि ही जी चेतना आहे ना, या चेतनेमुळेच निजवृत्ती घडामोडी करते. जर चेतनाच नाही, चैतन्यच नाही, तर ती वृत्ती घडामोड करील का हो? संकल्प विकल्प करील का हो? विचार करील का हो? कारण तो होतो मुर्दा. ऐका त्याला संकल्प विकल्प, ऐका त्याला विचार, काहीच नाही. म्हणून जीवनाच्या घडामोडीचा चेतनाशी प्रत्यक्ष संबंध आहे. मग सांगा, जीवनाच्या घडामोडीचा चेतनाशी प्रत्यक्ष संबंध आहे का नाही आहे? बोलत जा. अरे चेतनेचा, जीवनाच्या घडामोडीचा चेतनेशी प्रत्यक्ष संबंध आहे का नाही? हो सांगा तुम्ही. अरे सांगा ना सर्वजण, तुम्ही हुशार आहे, माझ्यापेक्षा हुशार आहे सर्वजण. सांगा, आहे की नाही? आहे म्हणणं आहे त्याचं. आहे म्हणणं आहे. आहे आहे काय? नाही, काही संबंध नाही, सर्व फेल. सर्वजण नापास. चेतनेचा आणि या निजवृत्तीचा कोणत्याही प्रकारचा त्याच्याशी संबंध नाही. चेतना अलग आहे, वृत्ती अलग आहे. आपण ते चेतना असल्यामुळे आम्ही वृत्तीमुळे घडामोड करतो, पण वृत्तीचा आणि चेतनाचा काहीही संबंध नाही. त्या वृत्तीला माहीतच नाही की आत्मा काय आहे. अरे पण ते आहे म्हणून ते चालते, बरोबर आहे. कारण अधिष्ठानच संबंध रूप आहे. ती साक्षी रूपाने नित्य विराजमान असते. प्रत्येकाच्या आतमध्ये ती साक्षी रूपाने विराजमान आहे. तुम्ही काय करून राहिले, काय नाही करून राहिले, कसं आहे, काय आहे, नाही काय? तुम्ही जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती या तीनही अवस्थामध्ये ते साक्षी रूपानं ते चैतन्य तुमच्या आतमध्ये आहे. आणि म्हणून कर्माचं गाठोळं वाढत जाते. तुम्ही कितीही चोरून काहीही काम केलं तरी बरोबर आतमध्ये समजते, अरे चोट्टे धंदे आहे, यानं हे चोरलं. मग त्याला ते भोगावंच लागते. हो म्हटलं तरी भोगावं लागते, नाही म्हटलं तरी भोगावं लागते, टळत नाही. कारण तुमच्या आतमध्ये ते चेतना साक्षी आहे. कोणी नसेल साक्षी, नवराने बायकोने पोरसोरडे घरदारने काही नाही, कोणी नाही, पण तुम्हीच साक्षी आहात.
म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना विचार करायला पाहिजे. जर विचारच नसेल तर त्याचा काही संबंध नाही. कारण तिचा प्रत्यक्ष संबंध कोणाशी आहे? चैतन्याशी असतो. हां, मग चैतन्याचा प्रकाश बरोबर आहे, ही चेतना आहे. मग चैतन्य मात्र, चैतन्याचं मूळ मात्र काय आहे? आधार, अधिष्ठान. बरोबर आहे. सर्व शक्ती त्या अधिष्ठानामधून उत्पन्न होते, चेतनेतून उत्पन्न होते, चैतन्यातून उत्पन्न होते आणि शेवटी तिच्यातच लय पावते. आलो चैतन्यामधून, मेल्यावर जाणार चैतन्यामध्येच. शिल्लक राहिलं डबळं, याला जाळून टाका. डँग टँग टँग. परमार्थ संपला, खलास, काही शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. आणि त्याचा चैतन्याला थांगपत्तासुद्धा नसतो. जन्म येतो, जन्म घेतो, संसार करतो, परमार्थ करतो, मरतो, तरी त्या चैतन्याला तुमच्या देहाचा थांगपत्ताही नसतो की हे मळं जळून राहिलो. काही संबंध नाही, काही संबंध नाही. काय संबंध आहे हो? अरे तो संबंध तुम्ही करता, तुमच्या वृत्तीशी एकरूप होऊन तो संबंध करता. हां, ते सामान्यपणे अधिष्ठित असते, त्यामुळे त्याला सामान्य चैतन्य म्हणतात. त्याचा अंश चेतनेच्या रूपाने प्रत्येक सजीवात असतो. त्याचा अंश चेतनेच्या रूप, प्रत्येकाच्या ठिकाणी ते चेतनेचा अंश आहे. आणि म्हणून तुम्ही चालता, उठता, बोचता. बरोबर आहे. कारण आपली निजवृत्ती हा विशेष चैतन्याचाच अंश आहे. आपली जी निजवृत्ती आहे, आपली जी वृत्ती आहे, हा चैतन्याचाच अंश आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं? चैतन्य आणि निजवृत्ती याचा संबंध आहे की नाही? अरे बोला ना. आहे. अरे आहे का नाही? निजवृत्तीचा आणि चैतन्याचा काहीही संबंध नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. परंतु होते काय की या निजवृत्तीचं विशेष असा आहे, निजवृत्ती हे चैतन्याचा अंश का आहे? कारण त्याला जीव चैतन्य निर्माण होते, त्याच्यामध्ये जीव येतो, म्हणून जीव चैतन्य म्हणतात त्याला. चैतन्याचा अंश आहे, निजवृत्ती चैतन्याचा अंश आहे, म्हणून तो जीव चैतन्य आहे. आणि जीव चैतन्य म्हटलं की तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकला, तो दुःखात अडकला, त्याला दुःख झालं समजा. कारण तो कोण आहे? तो कोण झाला? तो जीव झाला. बरोबर आहे. हे सर्व सहजची घडे, सहजचीच घडे, सांगायचं काम नाही, आपोआपच ते होऊन राहिलं. काही बोलायचं काम नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. चालू आहे, चालू आहे. तुमचं आणि आमचंही चालू आहे. बरोबर आहे. मग हे जे सामान्य चैतन्य आहे हे सुद्धा असंच आहे. हां, कारण हे जे चेतना आहे, हे चैतन्य आहे, हे सहजच आहे. आणि निजवृत्तीसुद्धा सहजच आहे. अरे तुमच्या मनात काही ना काही, आता इथं तुम्ही बसले, तुमच्या मनात काही ना काही विचार चालू आहे की नाही? संकल्प विकल्प चालू आहे की नाही? आहे का नाही चालू? चालू ऐकणं कमी, पण बाकीची रिकामी धंदे जास्त. म्हणजे ते वृत्ती चालूच आहे. ऐकू नये, ऐकी नाही. कारण निजवृत्ती देखील हे काय आहे? सहजच आहे. सहजच ते विचार चालू असतात. कारण मुळात हे सर्वजण सहजच झालेलं आहे. चैतन्य अव्यक्त रूपाने सर्वव्याप्त आहे. म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चैतन्य सर्वव्याप्त आहे. अशी एवढीशी जागा नाही सुद्धा, या पोकळीमध्ये सुद्धा चैतन्य आहे. आकाश जेवढं आहे ना, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सुद्धा चैतन्य हे सर्वव्याप्त आहे, सर्वीकडे आहे. पण आम्ही आमची वृत्ती आमच्यामध्येच, जीवामध्येच घुसमळतो, म्हणून जीव चैतन्य निर्माण होते. आणि म्हणून जन्ममरणाचे फेरे आम्हाला फिरावे लागतात, दुःखात डुबावं लागते. आणि त्यामुळे ते सहज प्राप्त आहे. त्याचा अभ्यास करून त्याला प्राप्त करावे लागत नाही. आता तुम्हाला नाम मिळालं, तुम्हाला अवस्था झाली, आता तुम्हाला काय प्राप्त करायचं राहिलं? बोला, बोलत जा. अरे बोलत जा. काही राहिलं काय? काहीच राहिलं नाही. सहजची योग उघडे ना अभ्यास येतात. अरे अभ्यास नाही केला तरी हा योग आपोआपच घडतो. फक्त संताची संगती पाहिजे.
बाकी काहीच नाही, आपोआप काहीच करावं लागत नाही त्याला. प्राप्त करायची वस्तू नाही, ते प्राप्तच आहे, तुम्हाला प्राप्तच आहे. प्राप्त करायची वस्तू नाही की आता प्राप्त करू दे. हां, ज्ञानेश्वरीचं वाचन, गीतेचं वाचन, हां आहे का नाही, भागवताचं वाचन, किंवा जो आम्ही परमार्थ करून राहिलो हा कशा करता, भगवंताच्या प्राप्ती करता. पण भगवंताच्या प्राप्ती करता परमार्थ करायचा नाही, कारण मुळातच तो प्राप्तच आहे. फक्त सद्गुरूची संताची भेट झाली, भगवंताची कृपा झाली की मुळातच तो प्राप्त आहे. प्राप्त करायची जरूरत नाही ना, अभ्यासाची जरूरत नाही. हे करू द्या का ते करू द्या, काही जरूरत नाही ना. काय जरूरत आहे, फक्त अधूनमधून सत्संग असला तर यायचं. पण आम्हाला सत्संगाला यायची फाशी येते, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग तुमची वृत्ती कुठं गेली, तुमची निजवृत्ती कुठं गेली, पलटली इकडे तिकडे, फिरून राहिली भंटलसारखी, आहे का नाही. हां, मग त्या वृत्तीला सांभाळा, चैतन्याशी एकरूप करा, आत्मस्वरूपाशी एकरूप करा. बरोबर आहे. जसे सूर्य आणि त्याचे किरण, बरोबर आहे, एक की अलग. सूर्य आणि त्याचे हे किरण म्हणजे प्रकाश, एक आहे की अलग आहे, एकच आहे. तशी चेतना ही चैतन्याला अभिनय. चेतना आणि चैतन्य दोन्ही एकच आहे. कोणी चेतना म्हणते, कोणी चैतन्य म्हणते, कोणी आत्मा म्हणते, कोणी ब्रह्म म्हणते, कोणी परमात्मा म्हणते, कोणी काय 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 अनेक नावं दिलेलं आहे. कारण सूर्याचे किरण पृथ्वीवर येतात, तसे चेतनेचे किरण शक्तिरूपानं तुमच्या वृत्तीत येतात. सूर्याचं किरण जसं पृथ्वीवर पडलं की सर्वजण आपोआप जागे होतात. सूर्य उगवला की असं म्हणणं पडते का उठा, हां आपोआप जागे तर अरे दिवस निघाला. तुम्हाला तो सूर्य उठवायला येतं काय, उठा आता मी आल्यावर उठा असं म्हटलं का कधी सूर्यानं, म्हटलं काय. अगदी याच पद्धतीनं चेतनेचे जे किरण आहे हे शक्तिरूपानं तुमच्या वृत्तीमध्ये येतात. चेतनेचे किरण हे शक्तिरूपानं तुमच्या आतमध्ये येतात. शक्ती म्हणजे कोण, कुंडलिनी. कुंडलिनी म्हणजे काय, वृत्ती आतमध्ये येतात. आणि किरणांनी पृथ्वी तापते. हां, काय होते, आता हे बा वर सूर्य आहे, खाली किरणं पडले, बरोबर आहे. आता वर सूर्य आहे, बसा खाली बसा, काही पाहू नका, कधी पाहिलं नाही काय. हां पहा, वर सूर्य आहे, खाली पृथ्वी आहे. आता हे उन्हात बसले, यायला ऊन लागेल का नाही, बरोबर आहे. किरणांनी पृथ्वी तापते हे तुम्हाला सर्व माहीत आहे. थोडं 12-1-2 वाजू द्या आणि तुम्ही बसा बरं, ऊन चटकते की नाही, ऊन लागते की नाही. हां, अगदी त्याप्रमाणे चेतनेच्या प्रकाशामुळे वृत्ती तापते. चेतनेचा प्रकाश आहे त्याच्यामुळे वृत्ती तुमची तापते. आणि वृत्ती एकदा गरम झाली, वृत्ती एक तास काय तापली की काय होते, त्यामध्ये विकृती निर्माण होते, विकार निर्माण होतो. तिच्यात सुख आहे, दुःख आहे, चांगलं आहे, वाईट आहे, तिच्यामध्ये निर्माण होते. हां, कारण चेतना जर नसली तर विकार उठणारच नाही, वृत्ती उठणारच नाही. कारण चेतनेमुळे निजवृत्ती स्वतः जीवनाच्या घडामोडी करीत असते, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी न अभ्यासिता सहजची घडे. काय करावं लागलं तुम्हाला, काय करावं लागलं तुम्हाला, काहीच नाही करावं लागलं. आपोआप ह्या गोष्टी होतात, कारण ते चैतन्य तुमच्यामध्ये आहे आणि त्या चैतन्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. सहजच प्राप्त आहे ते. मग ते प्राप्त करून घेण्याकरता बाकीच्या गोष्टी, अन्य गोष्टीची जरूरत नाही ना. चाललं मागे 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 मागे, यायच्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे चालले, हा बुवा तो बुवा तो बुवा तो बुवा. आता 4 लाख घेतले बा, 7 दिवसाचे 4 लाख एका साधूनं. 4 लाख कशाला म्हणतात. अरे आम्ही एवढी सर्व्हिस केली तर 3.5 लाख रुपये घेतले 35 वर्षाच्या नंतर. हा एकदाच 7 दिवसामध्ये 4 लाख कमवतो. आता का बापाची ठेई आहे, हा
कुठून आले? विचार करण्यासारखे आहे. आणि आमच्यासारखे बोंगाळे चालले त्याच्या मागे, पारायणात चालले. काय माय पारायण आहे, चालले सप्ते आहे, चला चला. अरे एवढा मोठा भगवंत सोपी सापी तुमच्या हातात दिला, हां, आणि तुम्ही भंटलसारखे भटकता इकडे तिकडे. हां, बोला. कठीण आहे बुवा, महान पाप आहे, महान पाप. लक्षात ठेवा, नरकात सुद्धा जागा नाही त्याला. मी शिक्षक आहे, बायको आहे, पोरं सोरं आहे, नाही काय, शिक्षक आहे, पगार घेतो की नाही मी? बोला बोला बोला, पगार घेतला की नाही? घेतला. कशा करता? संसार चालवण्या करता, पोरायच्या पोटापानाय करता, त्याच्या शिक्षणा करता. तुम्ही शेती करता, कशा करता? चला बुवा, काही शिल्लक राहिलं पाहिजे, पोरा सोराचं पोट भरलं पाहिजे. नोकरी आला, नोकरी करतो, कशा करता? पोरा सोराही करता, शिक्षणा करता. हां, बुवा कीर्तना करतो, कशा करता? संसार करता, त्याच्या पोटा करता. मग काय कमवली? अरे काय कमवलं सांगा ना. तुम्ही नोकरी करता, तोही पैसे घेतो 4 लाख, 5 लाख, 15 लाख, 20 लाख. मग काय कमवलं तुम्ही? अरे नरकात बी जागा भेटणार नाही, नरकात. लक्षात घ्या, परमार्थ हा विचाराचा आहे, परमार्थ हा निस्वार्थी बुद्धीनं करायचा आहे. तिथं पैसा चालत नाही, लक्षात घ्या. ते लक्ष्मी काही सोपी नाही, ते तुम्हाला देईल देईल देईल, पण शेवटी काय म्हणेल? मी आता थांबत नाही. क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा, मुट्ठी बांध कर आया जग में, हाथ पसारे गंडारेंगा. अरे जन्माला येतो तो मुठी घालून येतो, आणि मरतो तर असे हात राहत आहे. क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा, मुठी बांध कर आया जग में, हात पसारे जाएगा. काय शिल्लक राहिलं सांगा? काय शिल्लक नाही राहिलं. आणि कशा करता एवढे 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख? अरे व्हिडिओ ऐकवा, ऐक म्हणा व्हिडिओ. नाम घेतलेलं आहे त्यानं, नाम घेतलेलं आहे. इतकी बेमानी. अरे गुरुचा कधी जीव तपला तर नरकात बी जागा नाही सापडणार. हे असे झाडं होऊन पडतील. कुठे आहे मोठं? हे असे झाडं, ऊन पाणी अमुक टमुक यात जा, काही फिकीरने जा. जिंदगीभर 15, 20, 75, 80 वर्ष जगात असेच. पुन्हा जन्म, पुन्हा मरा, पुन्हा जन्म, पुन्हा मरा. मनुष्य जन्म कधी भेटतो आणि कधी नाही. सोपी गोष्ट नाही परमार्थ. हां, अरे परमार्थ तुमच्या हातात दिला. श्रीपाद बाबांना देव आमच्या हातात दिला, आणि आम्ही देव तुमच्या हातात दिला. सांभाळा का फेकून द्या, काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्ही आमचं कर्तव्य केलं, तुम्ही करा नका करू, काही घेणं देणं नाही. तुमच्या हातात परमार्थ दिला, करत राहा. इमानीद्वारे करा, बेईमानी करू नका, कपट करू नका, साध्या भोळ्या मनानं करा. तरच त्याचं चीज आहे, तरच त्याचा फायदा आहे. नाही तर काही फायदा नाही. जीवनात येऊन तुम्ही काहीच केलं नाही असं समजा. बरोबर आहे. मग चेतना नसल्यास वृत्तीत विकार उठत नाही. चेतनाच जर शिल्लक नाही तर वृत्ती शिल्लक राहणार नाही, कारण मनुष्य मरून जातो. कारण चेतनमुळे निजवृत्ती स्वतः जीवनाच्या घडामोडी करीत असते, आणि हे सर्व न अभ्यासिता सहजची घडे. पहा, अभ्यास न करता आपोआप घडत असते, कारण तो तुमच्या आतमध्ये आहे. हां, तुमचा आमचा जन्म, तुमचा आमचा जन्म अभ्यास करता करता झाला की ना अभ्यास करता करता झाला? बोलत जा. ना अभ्यासिता. कोणता अभ्यास केला तुम्ही? तुम्ही जन्म घेतला, कोणता अभ्यास केला? काहीच नाही. तुमचा जन्म न अभ्यासिता झाला. अभ्यास करायचं काम. किती अभ्यास केला, किती पुस्तक वाचले मोठे मोठे, किंवा याचा जन्म झाला पाहिजे. किती पुस्तक वाचले बोला ना. नाही का डोके ठिकाणावर? बुवाचे, महाराजाचे. आपले जीवन न अभ्यासता आपल्याला प्राप्त झाले. हे जीवन जे मिळालं
कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता हे जीवन भगवंतानं तुम्हाला दिलेलं आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत, आता इथं आल्या इथपर्यंत एवढं तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे भगवंतानं. आणखीनही पुढे देईल मरेपर्यंत. कोणता अभ्यास केला तुम्ही याचा? जन्मल्यापासून आतापर्यंत कोणता अभ्यास केला? काही अभ्यास केला काय? काहीच नाही. आपण लहानाचे मोठे झालो, कोणता अभ्यास केला? बोला ना. हां, मग अभ्यास करावं लागतं का याला? हां, आपण लहानाचे मोठं झालं, आता कधी अभ्यास केला का तुम्ही? कसा मोठा झालो, झाला मोठं, झालं मोठं, झालं मोठं, झालं. हां झा, असं आहे का काही? असे मोठे झाले का तुम्ही? नाही. जन्मल्यापासून आपला श्वासोश्वास अव्याहतपणे चालू आहे. तुमचा जो श्वासोश्वास आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत चालू आहे, चालूच आहे, चालूच आहे. येतो जातो, येतो जातो. आओ बे लड्डू, जाओ बे लड्डू, आओ बे लड्डू, जाओ बे लड्डू चालू आहे. कोणाचा श्वास? तुमचा श्वास. येतात आणि श्वास येतो आणि जातो जन्मल्यापासून. पण थांबतो कधी? थांबतो कधी? हां, एकदा तो बाहेर सुटला की पुन्हा अंदर येत नाही. म्हणजे माणूस मेला. मेला म्हणजे जाळा. जाळा म्हणजे फुका. चुकलं का काही? नाही चुकत नाही. सांग, मी येळा माणूस आहे बरं. मला सांगत जा, मला समजत नाही काही काही गोष्टी. हां, जन्मल्यापासून तुमचा श्वासोश्वास अवाहतपणे चालू आहे. हां, हाही एक न अभ्यासिता. तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होते, छाती धडधड करते, रक्ताभिसरण होऊन राहिलं. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत रक्ताभिसरण चालू. कोण करते हे? त्याचा अभ्यास केला का तुम्ही? मग चालू आहे की नाही ते? मग एवढं मोठं जर चालू आहे तर भगवंताच्या प्राप्तीकरता अभ्यास करावा लागेल का? ज्ञानेश्वरी भागवत अमुक टमुक पाठ करावा लागेल का? फक्त सद्गुरूची कृपा असली की ना अभ्यासिता योग उघडे, त्याची भेट, भगवंताची भेट. काहीच करावं लागत नाही. फक्त जीवनात आहे तोपर्यंत चांगलं वागायचं, हे तुमचं काम. तिच्यामध्ये काय बेईमानी केली, नरकात जागा नाही. म्हटलेलं आहे, मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलेलं आहे. नामाशी विनमुख, नामाशी विनमुख तो फार पुण्यवान. बोलत जा, अरे बोलत जा. नामाशी विनमुख तो नर पापिया. जो नामाले विनमुख झाला, बाजूले झाला, तो महापापी. अरे नाम न घेता जो जो जीवन जगतो मरतो त्याला कधी ना कधी मोक्ष आहे. परंतु जो नाम घेऊन ज्यानं आत्म्याचं दर्शन घेतलं, आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, हां, त्याच्यासारखा पापी कोणता नाही. त्याला जन्म मरण कधी टळतच नाही. त्याला वाटलं झालं आमचा नाम मिळालं, अवस्था झाली, प्रबोध झाले, झालं, आता काय राहिलं? हां हां, राहिलं काय? राहिलं तुमचं तुम्ही पाहून घ्या. भाव, श्रद्धा, विश्वास, ह्या गोष्टी राहिल्या. त्या जर पालत्या घागलीवर पाणी पडल्यासारखं केलं ना तर त्याचा काहीच फायदा नाही. तुमच्या जठरामध्ये पचनक्रिया आहे. तुम्ही जेवता की नाही? जेवल्यानंतर त्याचा अभ्यास करणं पडते काय? 2 भाकरी खाल्ल्या, पोटात गेल्या, हां, असं 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 हलवणं पडतं काय ते पोट? बोला, उड्या मारणं पडते काय? आपोआपच त्याचं पचन होते, आपोआपच पचन होते. किती अभ्यास केला पचनाचा? तुम्ही किती अभ्यास केला? अभ्यास करावा लागते काय? मग साध्या साध्या गोष्टीचा जर अभ्यास करावा लागत नाही तर परमार्थामध्ये सुद्धा अभ्यास करायची आवश्यकता नाही ना. काही जरूरत नाही परमार्थाचा अभ्यास करायची. आणि कशाला पैसे खर्च करणं पडतात? 4 लाख आणि 10 लाख. हां, म्हणजे आम्ही एवढे अज्ञानी आहोत, एवढे अज्ञानी आहोत आम्ही, काहीच समजत नाही आम्हाला. मला तर असा पस्ताव झाला, नाक त्याच्या गाडीत बसलो होता दाताळेहून मलकापूरपर्यंत. लय दिवस झाले त्या गोष्टीले. हां, लय दिवस लय 7 वर्ष झाले. हो, लय 7 वर्ष झाले. आता पस्तावा आला. आणि ते वशिला लावला कोण? ते नाही का इथं ते? हां, वशिला लावणारे कोण? त्यानं हे आपले हे
काय तिचं नाव, आपण सत्संग घेत होते, काय द्यायचं नाव, नीना भाऊ नीना भाऊ. हां, नीना भाऊनं वशिला लावला. महाराज थांबा, आमच्या महाराजाला येऊ द्या. बसलं बा गाडीत, मला करलं गेलं, चाललं गेलं, चाललं मोकळे. ते महाराज 4 लाख घेते. पण मला म्हटलं मात्र फुकट आणलं, कारण माझा वशिला नाही, नीना भाऊचा त्याचा वशिला. काय मजेशीर आहे बा, काय मजेशीर आहे परमार्थ, काय मजेशीर आहे, किती मजेशीर आहे. वा 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 वा. हां, जठरात पचनक्रिया चालू असते. हे सगळे ना अभ्यासिता, अभ्यास न करता होते. आपण चैतन्य रूप आहो, हे सुद्धा न अभ्यासिता. हो म्हणा का नाही म्हणा, तुम्ही चैतन्य रूप आहे, तुम्ही परमात्मा आहे, तुम्ही त्या परमात्म्याचेच अंश आहात. हां, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सहजची योग घडे ना अभ्यासिता. ज्ञानेश्वरीतलं वाक्य आहे, नुसते पारायण करून जमणार नाही. पारायण करून जमेल काय? हे सामान्य चैतन्य चित्तवृत्तीत प्रतिबिंबित झाले. हे जे सामान्य चैतन्य आहे, सामान्य चैतन्य म्हणजे काय, या संपूर्ण चराचरामध्ये प्राप्त असलेलं चैतन्य जे सध्या आहे या पोकळीत आहे की नाही. मग हे जे सामान्य चैतन्य आहे, हे आपल्या चित्तवृत्तीत प्रतिबिंबित झालं. त्याचं किरण आपल्या चित्तवृत्तीत पडला आणि ते विशेष चैतन्य झालं. म्हणून आपण विशेष झालो. मी विशेष, हे विशेष, ते विशेष, ते विशेष, ते विशेष, विशेष झालो. म्हणजे प्रत्येकाच्या अंगी विशेषपणा अलग 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 आहे की नाही? बोला, आहे ना. कोणाच्या कोणी कसं, कोणी कसं, कोणी कसं. हां, हे विशेष चैतन्य म्हणजे सजीवाची जीवदशा. हे चैतन्य म्हणजे जीवदशा, जिवंत असलेल्यांची जीवदशा. आणि या जीवदशेत निजवृत्तीने प्रवेश केला. जीव तयार झाला आणि याच्यामध्ये निजवृत्तीनं प्रवेश केला. आणि मग त्याची वृत्ती, त्याचा संकल्प विकल्प, त्याचा विचार काय झालं, याचं गोंधळ झाला. कोणाचं कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. आणि जीवदशेचा सर्व कारभार त्यानं स्वतःवर घेतला. मीच करतो, मीच करतो, मीच करतो, आहे का नाही? हां, म्हणजे त्या ठिकाणी काय झाला, अहंकार निर्माण झाला. वाचव त्याचा काही संबंध नाही. या जीवदशेत निजवृत्तीने प्रवेश केला आणि जीवदशेचा सर्व कारभार त्यानं स्वतःच्या अंगावर घेतला. आता हे सर्व सहजची घडे का न घडे? बोला. हे सर्व सहजची घडले न अभ्यासिता. याचा अभ्यास केला का तुम्ही? नाही. मग या निजवृत्तीने अंतःकरण पंचक निर्माण केलं. या निजवृत्तीनं या संकल्प विकल्पना विचारणं काय तयार झालं, पंचक तयार केले. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. किती झाले? 5. हे अंतःकरण पंचक तयार केले या निजवृत्तीनं. तेही न अभ्यासिता. कोण तयार केले का तुमच्या आत? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार कोण टाकले काय? नाही, आपोआपच तयार झाले ते. हां, अंतःकरणात पुन्हा अवांतर अहंकार भरला. या अंतःकरणामध्ये अहंकार भरला, अंतःकरणामध्ये अहंकार भरला. मग याचा अभ्यास केला काय? आपोआपच तो अहंकार जन्माला आला, न अभ्यासिता. तोच अहंकार म्हणजे प्रत्येक सजीवाच्या निजवृत्तीत सामावलेला आहे. आणि म्हणून माऊली म्हणते, जो बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू. प्रत्येका ठिकाणी अहंकार आहे. त्या अहंकाराचं भूत प्रत्येकाला लागलेलं आहे. अहंकाराचं भूत प्रत्येकाला लागलेलं आहे. अरे देवाचं भूत लागू द्या, देवाचं भूत लागू द्या. भूत जबर्रा मोठे गोबाई. तू कोणाचं? देवाचं भूत लागलं पाहिजे, परमात्म्याचं भूत लागलं पाहिजे. पंढरीचे भूत मोठे येता जाता झडपी वाटे. पंढरीचं भूत लागलं पाहिजे. तर ते सोडून इथं
अहंकाराचं भूत आमच्या पाठीमागे लागलं. माऊली म्हणते, जो एका बहुता एका अहंकारू अवांतरू अहंकाराचा भूत संचारू. मी नाही म्हणत, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणून तो स्वतःच्या आत्म्याला विसरला. कारण त्याच्या आतमध्ये अहंकार निर्माण झाला, मीपणा निर्माण झाला, म्हणून तो आत्मबोधाला विसरला. आणि विसरला तसाच घसरला, घसरला तसाच पसरला, पसरला तसाच मेला, मेला तसाच फुकला. आता काय राहिलं? काय चुकलं का काही? चुकलं का सांग बाया, हो सांगत जा बरं. हे मागच्या बाया, चुकलं तर सांगत जा. मी याला माणूस आहो, मला काही येत नाही बरं. चुकलं तर सांगत जा. हां. आणि म्हणून हा अहंकार वाढू नये, म्हणून हा विचारूनही अहंकारू सांडायचे, म्हणून अहंकार सांडला पाहिजे. ऐकून घ्या, हा अहंकार सांडला पाहिजे, मग अस्तित्व वस्तू होईजे. अहंकार सांडा आणि मग तुमच्या आतमध्ये असलेली वस्तू, आत्मवस्तू तुम्हीच आहात. आत्मा तुम्हीच आहात, परमात्मा तुम्हीच आहात, चैतन्य तुम्हीच आहात, चेतना तुम्हीच आहात, भगवंत तुम्हीच आहात, ब्रह्म तुम्हीच आहात, देव तुम्हीच आहात. काही त्याला ढुंढायला इकडे तिकडे जायचं काम नाही, अभ्यास करायचं काम नाही. अरे तुम्हीच आहात. ज्याला तुम्ही ढुंढता तो भगवंत तुमच्या आत आहे. त्या श्वासरूपानं तुमच्या आत बसलेला आहे. त्याला जाणा, त्याला ओळखा. किती श्वास चालले फुकट. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, ढल्लम 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 ढल्लम. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. आणि एक श्वास जाय तो तीनों लोकों का मोल. स्वर्ग मृत्यू पाताळ याची जेवढी किंमत तेवढी एका श्वासात किंमत आहे. श्वास घेतला, सोडला. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम. याला एक हरिनाम म्हटलेलं आहे. श्वास घेणे आणि सोडले याला एक हरिनाम म्हटलं. कोट्यावधी यज्ञाचं फळ. कुठं पाप राहिलं तुमच्यात? अरे तुमच्यात पापच राहिलं नाही, पण थोडासा अहंकार आला की ते काय होऊन जाते, बाजूला होऊन जाते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा अवांतर अहंकार चैतन्याला नाही. अहंकार आपल्याला आहे, पण आपल्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला मात्र अहंकार नाही, आणि चैतन्यालाही नाही. तो या जळाला आहे. जळ म्हणजे देह कसा आहे? हा जळ आहे, नाही काय, नाशिवंत आहे. मग याला तो अहंकार आहे. निजवृत्तीला म्हणून खरा अहंकार नाही. हा लटका अहंकार आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. म्हणून याला अवांतर शिल्लकचा अहंकार म्हणतात. आणि याच वृत्तीला आम्ही झपाटलेलो आहे, आणि म्हणून आमची वृत्ती बावरलेली आहे. काय करू, कसं करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे घेऊ का ते घेऊ, दुकानं उचलणं का नेऊ. आम्ही लहानपणी म्हणत होतो, हे घे, यात्रेत गेले की हे घेऊ का ते घेऊ, दुकानं उचलणं, हे घेऊ का ते घेऊ, असं करू का तसं करू, तसं करू का तर. म्हणून आमची जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती बावरली, बावलाटासारखी वृत्ती झाली आमची. काय करावं काही समजत नाही. एवढं भेटून सुद्धा आम्हाला ते कळत नाही. तिला स्वस्वरूपाचे विस्मरण झाले, कारण तिला आपल्या स्वरूपाचं विस्मरण झालं, आत्मस्वरूपाचं विस्मरण झालं, आठवणच राहिले नाही. कारण हा अवांतर अहंकार आहे. याचा भूतसंचार आपल्या वृत्तीमध्ये झाला. बरोबर आहे. त्यामुळे स्वसुखाला आम्ही अंतरलो. आमचं जे खरं खरं सुख आहे, आत्मसुख, नाम मिळाल्यानंतर जे आनंद निर्माण होतं ना आतमधून, आनंद निर्माण झाला म्हणजे काय, म्हणजे वृत्ती उफाडते. वृत्ती उफाडली म्हणजे काय होते, डोळ्यात पाणी येते. त्यालाच आनंद म्हणतात, आणि त्यालाच सच्चिदानंद म्हणतात, आणि त्यालाच परमात्मा म्हणतात, आणि त्यालाच भगवंताचं प्रेम म्हणतात. ते प्रेम एकच, प्रेम अलग नाही. तिने सहज नाभ्यसता अवांतर अहंकार धारण केला, आणि वृत्ती प्रारूप्य इतरत्र झाले. वृत्ती भलतीकडेच भटकायला लागली. बरोबर आहे. तिथे नको
तिथे सारूपता धारण केली. कोण? या अहंकारानं. ती सुद्धा याच अवांतर अहंकाराने हे सर्व न अभ्यासिता झाले. काहीही अभ्यास न करता आपोआपच घडलं. मग आम्हाला काय करायचं? देहालाही मी म्हणू लागलो आणि या देहाला आम्ही मी म्हणून लागलो की हा देहच मी आहे. हा देह काय आहे? मी आहे. मग तुम्ही देह आहे काय? तुम्ही देह नाही, तुम्ही आत्मा आहात. तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही ब्रह्म आहात. तुम्ही देह नाही, मी देह आहे. असं जो म्हणेल मी देह आहे तो सर्वात पापी. जो म्हणेल मी आत्मा आहे तो सर्वात पुण्यवान. विचार करा. हां, या मीपणामुळे अज्ञानाचा संग जळला. अज्ञान आपल्या माथी आलं, आपल्या डोक्यावर बसलं अज्ञान. मीपणामुळे, अहंकारामुळे अज्ञान निर्माण झालं. अज्ञान निर्माण झाल्यामुळे आम्ही भगवंताला, आत्मबोधाला विसरलो. आणि या ज्ञानामुळे नको ते आवडायला लागलं. जे नाही ते आवडायला लागलं आम्हाला. जे पाहिजे नाही ते पाहिजे, जे नाही ते आवडायला लागलं. आणि तरीसुद्धा आम्हाला त्यामध्ये समाधान वाटेना असं झालं. हां, नाहीची अभिलाषा वाढत गेली. इच्छा जी आहे ना, ही इच्छा वाढतच गेली. हां, आणि म्हणून नाशिवंत पदार्थाबाबत आकर्षण उत्पन्न झाले. प्रत्येक नाशिवंत गोष्टीबाबत काय निर्माण झालं? आकर्षण निर्माण झालं. आणि आकर्षण निर्माण झाल्यामुळे काय झालं? कर्म बंद घडला. कर्म वाढलं. कर्म वाढलं म्हणजे ते फेडावंच लागेल. कोणाच्या बापाकडून सुटलं नाही. कर्म वाढलं की ते भोगावंच लागेल. भोगूनच ते संपवायचं आहे. एका जनार्दने भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा भोग आहे, ते तर भोगावंच लागेल. संतांना भोग सुटले नाही, अवतारी पुरुषांना भोग सुटले नाही, तुम्हा आम्हालाही भोग सुटले नाही. पण हरिकृपेने ते आपल्याला काय करायचं आहे? त्याचा नाश करायचा आहे, नाहीसं करायचं आहे. हां, मग कर्म बंद पडला की तो आम्हाला भोगावाच लागेल. सहजच ना अभ्यासिता. हो म्हणा का? नाही म्हणा. वासनेमुळे शरीर धारण करावेसे वाटते. मग कर्मबंध वाढला की वासना वाढली. वासना वाढली की वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे. आणि तीच झाली अंगे हरिरूप. ढंग टंग टंग. पहा केवढा मोठा विस्तार वाढला हा अहंकाराचा. बाप्पा बाप्पा बाप्पा, काही विचार आहे का या गोष्टीचा? हां, सर्वात खराब वस्तू अहंकार. हां, मग त्या वासनेमुळे काय झालं? आम्हाला शरीर धारण करावं लागलं. कारण वासना शिल्लक राहिली. वासना शिल्लक राहिली, कर्म शिल्लक राहिलं की आम्हाला शरीर धारण करावं लागते. आणि शरीर धारण करण्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागतो का? ना अभ्यासिता जन्म होतो. भोगा. अरे शिल्लक आहे ना, भोगणार कोण? भोगा. अभ्यास करायचं काम नाही. हां, श्वासोश्वास चालू झाला. आईच्या उदरात असताना 9व्या महिन्यात श्वासोश्वास काय झाला? चालू झाला. सहज किया याचा अभ्यास केला श्वासोश्वासाचा. आईच्या उदरात तुमचा श्वास सुरू झाला, त्याचा अभ्यास केला का तुम्ही ना? जातो येतो जातो. अभ्यास केला का? बोला 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 बोला. ना अभ्यासिता योग सहजची घडे. पहा किती मजेशीर आहे. ज्याला समजलं त्याला मजेशीर आहे, ज्याला नाही समजलं त्याला डोकंदुखी आहे. माय नाक येऊन बसली काय सांगतो बुवा, आहे का नाही? हां, बरोबर आहे. मग श्वासोश्वास सुरू झाला. कसा सुरू झाला? ना अभ्यासिता, अभ्यास न करता चालू झालं की नाही तुमचा श्वासोश्वास? आता तुम्ही श्वासोश्वास घेऊन राहिले, सोडून राहिले, घेऊन राहिले, सोडून राहिले, नाही काय? मग त्याचा तुम्ही अभ्यास करू राहिले काय? चालू आहे. बोकऱ्या डोळ्यानं माझ्याकडे पाहता, नाही काय? आपण तुमचा श्वासोश्वास चालू आहे की नाही?
हा. का बंद आहे? सहज सहज. किती पैसे लागले? किती खर्च झाला? काहीच नाही. रक्ताभिसरण होऊन राहिले तुमच्या शरीरात. अभ्यास केला काय? नाही. जठराग्नी प्रदीप्त झाला, अन्नपचन झालं. अभ्यास केला काय? नाही. शरीर लहानाचं मोठं झालं. अभ्यास केला काय? नाही. पण परमार्थात अभ्यास न करता देव भेटतो. तरी म्हणता देव कठीण आहे. अरे देवासारखं सुविधा काहीच नाही रे. संसार करणं कठीण आहे, पोट भरणं कठीण आहे, जेवण करणं कठीण आहे. भगवंत सर्वात सोपी. भगवंतासारखं सोपी या ब्रह्मांडात बी काही सापडणार नाही तुम्हाला. सहज एवढा देव सोपी आहे. देवासारखं सोपी या जगात काहीच नाही. फक्त अनंत जन्माची पुण्य असेल तर सद्गुरूची भेट होईल. सद्गुरूची भेट झाल्यानंतर ताबडतोब त्या जीवाचा उद्धार. काहीच लागत नाही, अभ्यास करावा लागत नाही, काही नाही, काहीच नाही. भाग्याशिवाय नाही मिळत. काही काहीच्या जवळ येते आणि बाजूला निघून जाते. ते जवळ येऊन बाजूला निघून जाते. हां, शरीर वाढीला लागले न अभ्यासिता, तरुण झाले न अभ्यासिता, म्हातारे झाले न अभ्यास. आता म्हातारा झालो आहे का? अभ्यास केला का मी? म्हातारा अभ्यास केला का म्हाताऱ्यापणाचा? बोला ना. सहजगळे न अभ्यासिता. आणि शेवटी मृत्यू येणारच. हा मृत्यूसुद्धा न अभ्यासिता. त्या मृत्यूचा अभ्यास केला काय? कोणी केला काय? नाही. येतोच तो, टळत नाही. हे सर्व काही घडते ज्याच्यावर उत्पन्न होते आणि ज्याच्यामध्ये सामावते. ते मुळाशी एकच वस्तू आहे, ते म्हणजे परमात्मा. त्याच्यामध्येच येते आणि त्याच्यामध्येच जाते. तो परमात्मा. आणि तो परमात्मा तुमच्या आत श्वासरूपानं आहे. किती श्वास खलास केले? हां, अभ्यास सोपी आहे का कठीण आहे? देवाचा अभ्यास सोपी आहे का कठीण आहे? सर्वात सोपी आहे. फक्त भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, काम खलास. काहीच करायची जरूरत नाही. वास्तविक पाहता या सर्वांचं अधिष्ठान चैतन्य आहे आणि ते चैतन्य तुमच्या आतमध्ये आहे. आणि म्हणून चैतन्यामुळे तुम्ही श्वासोश्वास करू लागतात, कारण त्या श्वासोश्वासामध्ये ते चैतन्य आहे. भाषा कळून राहिली ना? का मीच बोलून राहिलो? कळून राहिले ना? हां हां. या सर्वांचे अधिष्ठान सामान्य चैतन्य आहे. हे नित्य सत्य असून सहजच आहे. सहज आहे. अभ्यास न करताही त्या चैतन्याची, त्या अधिष्ठानाची आपल्याला ओळख होऊ शकते. हे एवढे काही होऊ नये एवढं करूनसुद्धा ते चैतन्य आपल्यापेक्षा अलग आहे, देहापेक्षा अलग आहे. त्या चैतन्याचा आणि त्या देहाचा काहीही संबंध नाही. आत्म्याचा आणि देहाचा काहीही संबंध नाही. आणि त्याला कशाचा स्पर्शसुद्धा झालेला नाही. एवढसा स्पर्श झाला नाही चैतन्याला तुमच्या देहाचा. पण त्याच्याद्वारे तुम्ही करून राहिले पापुण्य. पण तरीसुद्धा त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. हां, सूर्य उगवला तुम्हाला कोणी म्हणतं उठवता? सूर्य उगवल्यानंतर उठवा कोणी म्हणते काय? उठा कोणी म्हणते काय? तुम्ही आपोआपच उठता, नाही काय? अगदी तसं. म्हणजे तुमचा संबंध सूर्याशी आला काय? हां, सूर्यानं म्हटलं तुम्हाला उठा? नाही. तुम्हाला जाग आली, तुम्ही उठले. हां, मग खरा त्याचा संबंध कशाशीच नाही. कोणाचा? आत्म्याचा आणि देहाचा. मात्र या सर्वांचा संबंध एकाशीच आहे. या सर्वांचा संबंध एकाशीच आहे. अभ्यास असो का अभ्यास नसो, त्याचा खरा संबंध कशाशीही नाही. इकडे नाही म्हणता आणि इकडे म्हणतं. मात्र या सर्वांचा संबंध, आतापर्यंत मी जेवढं वाचलो, या सर्वांचा संबंध एकाशीच आहे. आणि तो कोणाशी आहे सांगा? कोणाशी आहे तो संबंध? अरे
अरे नदी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. कोणाशी संबंध आहे? काहीचं उत्तर आहे आत्मा, काहीचं उत्तर आहे ब्रह्म. आत्माही नाही ब्रह्मही नाही. आत्माही बाजूला ठेवा, ब्रह्मही बाजूला ठेवा. या सर्वाचा संबंध एकाशीच आहे. अगा करते नि विन कर्म तेची ते निष्कर्म जे जाणती सुवर्म गुरुगम्यते. जे गुरुगम्य आहे, जे गुरुची गुप्त गोष्ट आहे, त्यानं जाणलं त्यालाच ते कळेल. देवाला कळणार नाही, आत्म्याला कळणार नाही, परमात्म्याला कळणार नाही, ब्रह्माला कळणार नाही. ते फक्त गुरुलाच कळते. ते गुरुगम्य आहे. काय गुरुगम्य आहे? गुपचूप आहे, ते चुपचाप आहे, उघड आहे काय? नाही. काय झोपायला राहिला काय? संध्याकाळपर्यंत बसायचं, झोपायचं नाही. हां, बेसन अजून झालं नाही, टाईम आहे, 15-20 मिनिट टाईम आहे. हां, फिकीर करायची नाही, पोट भरून खायचं, राग राग खायचं, पण झोपायचं नाही. झोप आले डोळे ताणून माझ्याकडे पहा. हां, मग मूळ आत्मतत्व हे सहजच आहे. आणि ते मूळ आत्मतत्व कोणाच्या ठिकाणी आहे? तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. त्याचा नित्य सत्य अधिष्ठानावर या प्रकृतीचा सृष्टिक्रम चालू आहे. अरे त्याच आत्मनिष्ठेवर, त्याच अधिष्ठानावर हे सृष्टिक्रम चालू आहे. जन्मणं, मोठं होणं, मरणं, हे जे आहे ना, जेवढं मोठं जग चालू आहे ना, हा जो प्रकृतीचा सृष्टिक्रम आहे त्या अधिष्ठानावरच आहे, आत्म्यावरच आहे, परमात्म्यावरच आहे, ब्रह्मावरच आहे. बरोबर आहे. तरी आत्मतत्व मात्र अलग आहे. तरीही आत्मतत्व अलग आहे. त्याचा तुमचा काहीही संबंध नाही. त्यात थोडासा सुद्धा बदल नाही. एक तास झाला का? किती? 10 मिनिटं राहिले, 50 मिनिटं राहिले. झाले लाग 1 तास. बरं, काय हरकत नाही, अर्धा तास. असे हे चैतन्य, असे हे चैतन्य म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेले चैतन्य सर्वाघटी असून सर्वाघटी राम. देहा देही एक आणि सूर्यप्रकाश. हा, मग काय नुसतं मग सर्वाघटी राम, देहा देही एक आणि सूर्यप्रकाश असून काय? काहीच माहीत नाही. चाललं आपलं पिछे आई आगे दटाई. काय त्याचा अर्थ हा आहे. चैतन्य सर्वाघटी असून ते सर्वापासून अलिप्त आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये ते चैतन्य आहे. किळामुंगीपासून त्याच्या आतमध्ये चैतन्य आहे, तरीसुद्धा ते देहापासून अलग आहे. त्याचा देहाचा काही संबंध नाही. अशा या नित्य सत्य आत्मचैतन्याचा आणि आपला सदैव संयोग आहे. म्हणजे आत्म्याचा आणि देहाचा हमेशा संयोग आहे. कधीही वियोग झालेला नाही, कधीच वियोग झालेला नाही. म्हणजे मूळचाच सहज योग आहेच आहे. हा जो संयोग आहे आत्म्याचा आणि आपला, हा जो संयोग आहे जीवाचा आणि आत्म्याचा, हा जो संयोग आहे परमात्म्याचा, हा मुळातच जसाच्या तसा आहे. त्याचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. न अभ्यासिता अभ्यास करायची जरूरत नाही. काही जरूरत नाही. आहेच ना तो तुमच्या आतमध्ये, आहेच ना तो प्रत्येकाच्या आतमध्ये. पण एवढंच की कोणी कसं, कोणी कसं, कोणी कसं, कोणी कसं, कोणी कसं, एवढं आहे बुवा. मात्र आहे मात्र सर्वांमध्ये एकच आहे. तसाच विशेष चैतन्याचा ही कधी वियोग झालेला नाही. विशेष चैतन्याचा वियोग झालेला नाही. सामान्य चैतन्य तर या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. आणि विशेष चैतन्य म्हणजे तुमच्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्याचा कधी वियोग झालेला नाही. हां, आणि म्हणून सहजची योग उघडे ना अभ्यासिता. न अभ्यास करता आपोआपच योग घडतो. आपोआपच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. हां, हे वाक्य काही चमत्कारिक आहे काय? हे वाक्य चमत्कारिक नाही. ज्ञानेश्वरीतलं वाक्य आहे. वाचा ज्ञानेश्वरी.
आणि मग सांगा मला काय आहे तर आहे की नाही हे वाक्य ज्ञानेश्वरीत. हां अरे पूर्ण पाठांतर केलं ज्ञानेश्वरीत त्याला माहीत नाही काय आहे तर. हां चालले 7 दिवसाची पारायण, चालले 7 दिवसाचे तप्ते. काय कठीण आहे बाबा, काय परमार्थ आहे रे बाबा. कसं काय परमार्थ, नुसता खर्च करायचा परमार्थ आहे आणि टाळकऱ्याचा खायचा परमार्थ, बुवाचा पैसा कमवायचा का परमार्थ. हां आणि आपला फुकटचा परमार्थ. असे परमार्थ सुरू आहेत जगामध्ये. हां कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. हां कारण मूळ आत्मतत्व नित्य निर्योग क्षम आहेच आहे. याचा अर्थ आपले अस्तित्व पूर्वीपासून अगदी सहजच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपलं जे अस्तित्व आहे आत्ताच नाही बरं, आत्ताच अस्तित्व नाही. तुमचं हे अस्तित्व अनंत जन्मापासून प्राप्त झालेलं आहे तुम्हाला. आणि पुढेही तुमचं अस्तित्व जसंच्या तसंच राहील, ते नाश पावत नाही. कारण आत्मवस्तू कधीच नाश पावत नाही, तर जशीच्या तशीच आहे. पहिले होती आताही आहे आणि मेल्यावरही ती वस्तू जशीच्या तशीच आहे, तिचा नाश नाही. परंतु ते आपल्या जाणीवेत नाही, नाही काय, ते आपल्या जाणीवेमध्ये नाही. कारण आपल्याला त्याची अनुभूती नाही, आपल्याला त्याची ओळख नाही, आपल्याला त्याचा अनुभव नाही. आहे का नाही. काय हा मान हलवता, अनुभव नाही काय, नुसते मान हलवून राहिले म्हणजे तुम्ही मी बोलतो तर तुम्ही असं असं करता फक्त. अरे अनुभव आहे की नाही सर्वांना. मग काय कठीणच काम आहे, कसं काय. अरे मी काय बोलतो तुम्ही काय करता, मी बोलणं सुरू तुमचं मान हलवणं सुरू. काय करा काही समजत नाही रे बाबा. अरे रामा 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 देवा तुझ रे बाबा. ते टोपी तिरपी झाली काय. हां बरोबर आहे ना. हां हां मग या निजवृत्तीने कोणाची निजवृत्ती, आपली, आपल्याच आतमध्ये येते. आत्म्याचा त्याचा संबंध नाही, पण त्याच्यामुळे निजवृत्ती हालचाल करते, विचार करते. मग या निजवृत्तीने लटकाच धारण केलेला हा अहंकार आपण धरून ठेवला, आपणच अहंकार धरून ठेवला. त्यानं आपल्याला धरून ठेवलेलं नाही, आपणच त्याला धरून ठेवलेला आहे. तो अहंकार विचाराने समजून घेणे आणि सोडणे हे आपलं काम आहे. त्याच्याकरता विचार पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय आहे असार काय याचा आपण विचार करा. आंबे आणले तर कोयाही खातो, सालपटही खातो, रस फेकून देतो. खारका आणल्या तर वरचं फेकून देतो, आतली आठोळी खातो. आणि पेढा आणला तर बंदच खातो. काय काय विचार आहे की नाही. म्हणजे हे खाण्याकरता सुद्धा काय पाहिजे, विचार पाहिजे की नाही. काय खायचं, काय फेकून द्यायचं, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, हे हे जास्त त्याला कळायला पाहिजे. हे सांगायच्या गोष्टी नाही, विचाराच्या गोष्टी आहे. म्हणून विचार महत्त्वाचा आहे. म्हणून श्रीपाद बाबा हमेशा म्हणत खरा विचार केला तर, विचार केला तर, विचार केला तर, विचार केला तर. आणि तो विचारच नाही आमच्याजवळ. म्हणून हे पद्म आहे का नाही. हां मग आता विचार करताना सर्वजण इतके तरी विचार करा, बाकीचे जाऊ द्या, घोडबंदरात काही घेणं नाही आपल्याला. इतके तरी विचार करा. बरोबर आहे, कारण त्यांनी आज सत्संग ऐकला नाही. याच्याकरता सत्संग सुटायला नको. मी तुम्हाला काय सांगितलं, कोणी तुमच्या घरी मेला चादर टाकून द्यायची त्याच्या अंगावर आणि सत्संगाला यायचं, सत्संगाला यायचं. पण सत्संग सोडायचा नाही. आणि मग सत्संग झाल्यावर जायचं आणि त्याला जाळून टाकायचं. थोडक्यात असं होणार नाही म्हणा, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की काहीही झालं तरी सत्संग सोडायचा नाही. आणि सत्संग काही आम्हाला आवडत नाही. पहा ना किती मोठे मलकापुरात आले काय. आता हा आनंद त्याला भेटेल काय नाही. ते दुसऱ्याच पंक्तीत आहे.
कोणत्या सप्त्याच्या पंक्तीत? बरं आता किती वाजले? 12 वाजले. बसली शिंपंगत. हा. म्हणजे टाळकऱ्याचंही जेवण होते आणि ऐकणाऱ्याचंही जेवण होते आणि सातव्या दिवशी तर मग तर महाप्रसाद. महाप्रसाद कसं काय? महाप्रसाद काय बाबा? काही समजत नाही कोणता महाप्रसाद. पोट भरलं की झाला महाप्रसाद. असं आहे काय? रोजच खाता तुम्ही, मग तो महाप्रसाद नाही काय? कुशमान भामट्यासारखे म्हणता अन्न हे पूर्ण ब्रह्म. हा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ना, मग तो प्रसाद नाही काय? का सप्तेच्या शेवटच्या दिवशीच प्रसाद आहे तो? हा आहे काय? भेजा अन्न प्रत्येक दिवशी काय आहे? हा नाही रे बापा, लय कठीण काम आहे, लय कठीण काम आहे, लय बेकार काम आहे. आणि मूळ चैतन्यात बदल नाही. आपल्या ठिकाणी असलेले जे मूळ चैतन्य आहे, या चैतन्यामध्ये बदल नाही. ते चैतन्य जसंच्या तसं, त्याचा कधी नाश होत नाही, कधीच नाश झाला नाही, अजूनही झाला नाही. ते जसंच्या तसंच आहे. आणि म्हणून आपली निजवृत्ती बिघडली. नाही बिघडले. आधी नित्य सत्य ध्यान, खरी बिघडली वृत्ती, सूक्ष्म वृत्तीची जाणं, निजवृत्ती जाणं वगैरे वगैरे ते काही आहे. बरोबर आहे. एक तास झाला का बा? होऊ द्या ना. हां. आणि म्हणून याला विचारू दे रे एकदा. आहे ना, होऊ द्या. ते बेसन भुका लागल्या का तुम्हाला? ते शेवटचे भुका लागल्या? भुका नाही लागल्या. बेसन हा? बेसन तयार होऊन राहिलं. चालते असं काय? अरे मग एक तास बेसन तयार होऊन राहिलं तर एक तास काय बिघडलं? आपल्याला काही जास्तीचे पैसे घ्यावे लागतात. 6 लाख. हां, फुकट पाकट आहे. बोला ना, किती बोलतात? आम्ही आहेत. बर पा अजून संपलं नाही बरं, अजून आहे. अर्धा तास आहे अजून. यासाठी या वृत्त जीव अभिमानातून बाहेर निघणे महत्त्वाचे आहे. या अभिमानातून बाहेर निघा, कारण या जगात पसाऱ्यातून हे वृत्ती काढणं अतिशय कठीण आहे. आणि ती वृत्ती काढल्या गेली पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी जो अहंकार आहे, हा अहंकार आपण भगवंताला समर्पण केला पाहिजे. मग कसा समर्पण करा? त्याला देऊन टाकायचं. बाबा माझ्या ठिकाणी अहंकार उठला, चाल घे तुझा तू. करणार कोण? तूच. बोलणारा कोण? तूच. मी काहीच नाही, तूच करणार आहे. नाही काय? कारण निजवृत्ती काठी सर्व माया तोडी. निजवृत्ती काढी आहे ना, आपल्या हरिपाठात आहे की नाही? निजवृत्ती काढी आणि सर्व माया तोडी. हे निजवृत्तीच तुम्ही काढून टाका, अहंकारच काढून टाका. हां, म्हणजे माया तोडून द्या, माया नाहीशी करा. इंद्रियाला थारा देऊ नका. मागे त्याला, त्या वृत्तीला लपू देऊ नका. इंद्रियाला लपू दिलं तर काय होईल? ती वृत्ती इकडे तिकडे धावेल. धावेल की पाप घडेल, पाप घडलं की कर्म घडेल, कर्म घडेल की जन्म मरणाचे फेरे पडतील, मग दुःख भोगावं लागेल. का? हे फार साखळ्या खराब आहे बरं. ह्या साखळ्या एकामागे एक साखळ्या आहे. हे सर्व साखळ्या तोडून टाकायच्या आम्हाला. आणि ते फक्त नामानंच तुटतील. नामापर ते साधन नाही जे तू. आणि काय करशील? काही नामाशिवाय साधनच ते दुसरं. तुम्ही काहीही करा, हो, जप्ते करा, पारायण करा, दानधर्म करा, तीर्थयात्रा करा, काहीही करा, काहीही करा, नामापेक्षा श्रेष्ठ साधन या जगात कोणतंच नाही. बरोबर आहे. ही निजवृत्ती या जगत पसाऱ्याकडे आकर्षित होऊन त्यामध्येच ती निजवृत्ती आमची गुरफटलेली आहे. वृत्ती गुरफटली आमची. हां, तिला त्यातून वेगळे कळणे. बरोबर आहे. तिला त्यातून वेगळं करणं हे आमचं काम आहे. कारण ती त्यातच मुद्दाम लपून बसलेली आहे. ही निजवृत्ती लपून बसलेली आहे. त्या वृत्तीला बाहेर काढा. निजवृत्ती काढून सर्व माया तोडी आणि इंद्रिया सवळी लपू नको. हे सर्व खलास करा, काही शिल्लक ठेवू नका. पण हे सर्व नाश होणारे आहे.
कारण हे जे आतापर्यंत बोललो काय निजवृत्ती माया इंद्रिय हे सर्व काय होणार आहे नाश होणार आहे याचा नाश होणार आहे हां शिल्लक फक्त राहणार आहे फक्त आत्माच आणि तो काही नाश पावत नाही हे सर्व नाश होणारे आहे याला वास्तवता नाही हे सर्व खोटं आहे जे जे काही आमच्या आतमध्ये गबाळ सुरू आहे मनात सुरू आहे हे सर्व नाश पावणार आहे फक्त या देहाला चालवणारा जो आहे तो मात्र अविनाशी आहे त्याचा नाश कधीच होत नाही कारण सर्व मृगजळासारखं आहे भासमान आहे हे सर्व दिसते हे सर्व भासमान आहे अरे आज तुम्हाला हे दिसते 100 वर्षाने याच्यातले सगळे कंटाळतील काय आता दिसतं की नाही हे सर्व दिसून राहिले आणि 100 वर्षानं कधी पाहिलं तर बुर्र गेले उडून कोण राहील काय नाही हा मृगजळ आहे हे सर्व गेले तरी तुमच्या ठिकाणी दुसरे आहे तेही गेले तिसरे म्हणजे हा सृष्टिक्रम कसा आहे चालूच राहणार आहे पण हिच्यामधलं असलेलं आत्मतत्व मात्र जसंच्या तसंच आहे थोडक्यात सांगायचं काय की हे जे अनादि आत्मैक्य आहे म्हणजे परमात्म्याचं आणि आत्म्याचं हे जे ऐक्य आहे हे अनादि काळापासून जसंच्या तसंच आहे अनादि काळापासून तुम्ही आणि परमात्मा अलग नाही आत्मा आणि परमात्मा अलग नाही दोन्ही एकच आहे कारण हे अनादि आहे अनादि काळापासून जसंच्या तसंच आहे आणि ते अतूट आहे ते कधी तुटत नाही बरोबर आहे हे कळीकाळ देखील कळीकाळ म्हणजे कोण यम मेल्यानंतर म्हणतात ना यम येतात हां तर आत्मैक्यापासून आपली ताटातूट करू शकत नाही यम कधी आला यमाला येऊ द्या ना म्हशीवर बसून काय घेऊन देणं नाही हां येऊ द्या किती वेळा यम येते तर काय यमाची टाप नाही इकडे येईल कारण तो आपल्याला आपल्या आत्म्यापासून कधीच बाजूला करू शकत नाही कोण यम आणि साधकाजवळ तर यम येणारच नाही लक्षात घ्या जिथं नाम आहे तिथं यम येणार नाही तिथं येईल तर भगवंतच येईल तिथं येईल तर गुरुच येईल यम येणार नाही यमाची काय टाप आहे नामाजवळ यायची तो भिवून पळून जातो ऐ बघू काही खरं नाही हां चला येईल तुम्हाला पाहिजे चालला जाईल पण यम येणार नाही तुमच्याजवळ म्हणजे हातपाय घासायचं कामच नाही हां जिथं नाम आहे तिथं भगवंत आहे मग यम कशाला येईल हां कारण आत्म्याची त्या परमात्म्याची कधी ताटातून होत नाही तो आत्म्यापासून कधीच तो परमात्मा दूर जाऊ शकत नाही याला कारण आपली संगती अखंड आहे कारण आत्म्याची परमात्म्याची संगती अखंड आहे अखंड अखंड जशीच्या तशीच आहे जन्माला आलो नाही तरी होतीच जन्मलो तरी आहेत जन्मल्यानंतर मेल्यानंतरही आत्म्याची वृत्ती जशीच्या तशीच आहे ते कुठं गेली नाही कुठून आलं नाही ते जशीच्या तशीच आहे परंतु वृत्ती सोडून भलतीकडे भटकल्यामुळे काय झालं वृत्ती सोडली भलतीकडे भटकलो म्हणून आत्मप्रचिती नाही म्हणून आत्म्याची ओळख नाही वृत्ती भटकली ना म्हणून आत्मा ओळख नाही आत्म्याची ओळख नाही मग वृत्ती सोडून द्या आत्मप्रतीची जशीच्या तशी म्हणून ती स्वरूपापासून विचलित झालेली आहे तसं इथं काही नाही इथं सर्वांना त्याचा अनुभव आहे त्याच्यामुळे इथं काही प्रश्नच नाही हे कोणाकरता सांगून राहिलो मी जे पारायण सप्ते ऐकतात ना कीर्तन करतात ना त्याच्याकरता ही गोष्ट आहे आता बोललो आहे तुमच्याकरता नाही तुमची वृत्ती तर मोकळी आहे तुमची वृत्ती तिथपर्यंत पोचलेली आहे भगवंतापर्यंत यमही येणार नाही त्याची टापही नाही तुमच्यापर्यंत पोचायची हे बाकीच्या जगाकरता आहे गोष्ट बरोबर आहे हां नित्य असलेल्या नित्ययोगाची आत्मप्रचिती नाही म्हणून ती स्वरूपापासून विचलित झालेली आहे आणि भ्रमाने ते जग वाट चुकलेले आहे सारं जगच वाट चुकलं परमात्म्यापासून वाट चुकलेलं आहे सारं जग आता केवढं मोठं दाताळे आहे हां पण ते परमात्म्यापासून वाट चुकलेले आहे पहा ना कोणी येतो कोणी जातो कोणी काही करतो कोणी काही करतो पहा सर्व वाट चुकलेले आहे कितीक लोक येतात जातात बाजारात पहा तुम्ही कितीक लोक येतात जातात अरे वाट चुकलेले आहेत ते परमात्म्याची प्राप्ती त्यांना नाही वाट चुकलेलं आहे
कोणी या महाराजाचे शिष्य, कोणी त्या महाराजाचे शिष्य, कोणी या महाराजाचे, कोणी मोठ्या महाराजाचे शिष्य. सर्व वाट चुकलेले आहे, सर्व वाट चुकलेले आहे. आत्मस्वरूपाची ओळख त्यांना नाही, वाट चुकलेले आहे ते. मोठा महाराज झाला म्हणून की त्याला आत्मप्रचिती झाली काय? नाही. लोकांना फसवणं, करोळेचा आश्रम स्थापन करणं, करोळ्याची इस्टेट जमा करणं, मग काय जगाचा उद्धार करून राहिले का ते? उद्धार करायचा असत करोडो रुपये जमा करायचं काम पडलं नसतं. बरोबर आहे. परमार्थ जगात असा चालू आहे. म्हणून सर्व आत्मा स्वरूपापासून वाट चुकलेले आहे, सर्व चुकलेले आहे. पण जिथं नाम आहे त्यालाच आत्मप्रचिती येऊ शकते आणि त्याचीच भगवंताची ओळख होऊ शकते. बाकी सर्व वाट चुकली. निजवृत्ती तुझी तुलाच हुकली आणि वाट चुकली रे, वाट चुकली. निजवृत्ती तुझी तुलाच हुकली. तुझी निजवृत्ती आहे, हुकली आणि वाट चुकली रे, वाट चुकली. विषयाच्या राणी तू चाललाच अनवाणी. चालला विषयाच्या मागे, विषयाच्या मागे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, अहंकार आहे, चालला त्याच्या मागे, त्याचा चालला त्याच्या मागे, विषयाच्या मागे चालला. तनमान धनाची केरी सारी धुडदाणी. शरीराचा नाश केला, विषयाचा नाश झाला, धनाचा नाश झाला. आणि गळाबुळ फसला रे, गळा फसला रे या चिखलात. वाट चुकली रे, वाट चुकली. कोणाची? कोणाची? ज्यानं नाम नाही घेतलं बोल नका. बोल नका. झोपान येत ना, झोपान येत ना. पहा, विसरुणी स्वानंद, आपला जो आनंद आहे अवस्थेचा, नाही काय, विसरुणी स्वानंद, विश्रांती अनादी. अरे आपले अनादी हे 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 जे आहे की नाही, आपला आनंद अनादी काळापासून जसा तसंच आहे. तो अगोदरही होता, आताही आहे आणि शेवटी मेल्यावरही तो आनंद तसाच राहणार आहे. विसरुणी, पण तो विसरला. मग विसरुणी स्वानंद विश्रांती अनादी. माया मोह ममतेच्या लागलास नादी. आणि तू या माया मोह ममतेच्या नादी लागला आणि अंधा धुंदी पायी नजर टाकली आणि वाट चुकली रे, वाट चुकली. चुकली की नाही वाट? नाही तुमची नाही, तुम्हाला नाही म्हणत नाही मी. आता हे बोलतो कोणाकरता? आता हे लाईन की नाही, लावतीन की नाही, जे ऐकतीन त्याच्याकरता. वाट चुकली रे, वाट ऐकणाऱ्यांनो, वाट चुकली रे, वाट चुकली. कारण तुम्हाला आत्मप्रचिती नाही. आत्मप्रचिती करून घ्या, त्यावेळेस तुमची वाट सरळ होईल. बरोबर. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. प्रत्येक कीर्तनात बुवा म्हणतो की नाही? प्रत्येक कीर्तनात बुवा म्हणतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. अंताच्या मार्गे चालू जाता न पडे गुंता गोटे बुवाच गुतला. तर बाकीचे लय लांब राहिले हो ऐकणारे. हे कठीण रे बाबा, कठीण रे बाबा. नुसते तोंडाला म्हणतात. आणि गुतला कोण? अरे म्हणणारा बुवाच गुतला, तर बाकीचे लोक ऐकणारे गुततील की नाही? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्याच मार्गे चालू जाता न पळे गुंता कोठे काही. तुझी गुंता गुंतीत गुंडी फसली. वाट चुकली रे, वाट चुकली. फसला, वाट चुकली रे, वाट चुकली. पहा, भवरूप डोंगर. संसार कसा? डोंगरासारखा आहे. किती केला तरी संसार संपत नाही. भवरूप डोंगर खोरा अवघड उंच घाट. चोरांचा अड्डा इथे खोल खोल दरी घाट. चोराचा अड्डा आहे, खोल खोल दरी काठ आहे. बरोबर आहे. आणि बळी भाऊ म्हणे कशी आली डुकली. वाट चुकली रे, वाट चुकली. बळी भाऊ म्हणे कशी आली डुकली.
आणि वाट चुकली रे, वाट चुकली. अरे बापा वाट चुकली रे, वाट चुकली. काय करावं आणि काय सांगावं काय समजत नाही बापा. यामध्ये करायचं काही नाही, फक्त भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, आपलं मन इकडे तिकडे भटकून ठेवायचं नाही. फक्त एकाच ठिकाणी जिथं आहे तिथं आपलं जे आहे ते सत्य आहे. ते ज्ञानेश्वरी भागवत सर्व संतांना मान्य आहे, शास्त्राला सुद्धा मान्य आहे. आपला रस्ता बरोबर आहे. भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची आणि चालू लागायचं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. बाकी हिच्यामध्ये पैसे खर्च करायचे काम नाही. 4 लाख आम्हाला द्यायचे नाही, आम्ही खळकूही घेणार नाही. 4 लाख कोणाला द्या, तिकडे द्या कोणत्या बुवाले. हां 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 बर कर भाऊ. एक तर झालं काय? बस हां बस किती झाले, कीर्ती होईन ना. किती झाले, वर झाले झालं वर झाले. एक तास होऊन गेला काय? आरती कीर्ती बरं. होते. तर आज पहा, विद्याबाईनं कार्यक्रम ठेवला बरोबर आहे. इथं विद्याबुवा आहेच. विद्याबाई आहे, विद्याबुवा आहे. हं काय हरकत नाही, आनंदाची गोष्ट आहे. निदान त्या निमित्तानं 4 शब्द ऐकायला भेटले त्यांना. आपल्याला सत्संग ऐकायला मिळाला. खाणं तर हे कॉमन आहे हो. सकाळी उठले कोणी जेवण करते नाही काय, कॉमन झालं ते. पण निदान या खाण्याच्या निमित्तानं आपल्याला सत्संग घडला नाही काय, फार आनंद झाला. तर झालेली सेवा हे माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सभा संतन की जय. चला नारायण भाऊ.